येस. गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? एम आय ऑडिबल एव्हरीबडी? येस. गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय सगळ्यांना आवाज. येस. चला सुरुवात करूया आता. गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात तुम्ही सगळे? हॅलो 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 हॅलो. गुड मॉर्निंग ऑल. कसे आहात तुम्ही सगळे? गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस नो? गुड मॉर्निंग पल्लवी, शरद, वैभव. हॅलो. माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय गाईज? हॅलो. गुड मॉर्निंग. येतो आहे. ओके. येस. गुड. चला. सो आपण आता सुरुवात करूया आजच्या सेशनला. गुड मॉर्निंग ऑल. मी तुम्हाला सगळ्यांना एक ॲश्युअर करतोय की प्लीज माझ्याकडनं हा टॉपिक व्यवस्थित शिकून घ्या. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुमच्या पंचवार्षिक योजनांमधला एकही प्रश्न चुकणार नाही. एकही प्रश्न चुकणार नाही. हा टॉपिक माझ्याकडनं व्यवस्थित शिकून घ्या दोस्तांना. तुम्हाला मजा येईल हा टॉपिक शिकताना. चला सुरुवात करूया आपण पंचवार्षिक योजनांना. ओके. गुड मॉर्निंग. जे कोणी लोक आज माझं लेक्चर पहिल्यांदा बघतात आहेत त्यांना सर्वांना गुड मॉर्निंग. वेलकम टू अन अकॅडमी. दोस्तांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड झालेला नसाल तर ॲड व्हा. हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0280. ओके. 81 49 61 0280 हा माझा मोबाईल नंबर आहे. काय नाही, खूप इझी आहे. मला या नंबरवरती पिंग करा की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे. तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या. चला आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे पंचवार्षिक योजनांपासून. बिलकुल वेळ दवडवायचा नाही आहे आणि आपल्याला पंचवार्षिक योजना बघायच्या आहे. लक्ष द्या सगळ्यांनी वरती. आता मस्त मस्त गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगणार आहे. पंचवार्षिक योजना, सर्वात भारी गोष्ट ही आहे की म्हणजे पंचवार्षिक योजना ह्या काही एक दिवशी चालू झालेली गोष्ट नव्हती. पंचवार्षिक योजना या ग्रो व्हायला, उभ्या राहायला प्रचंड वेळ लागलेला होता. प्रचंड म्हणजे आपण ह्या पंचवार्षिक योजनांना उभं करत असताना एक साजेसा वेळ दिलेला होता आणि मग आपण आपल्या भारताच्या इकॉनॉमिक मॉड्यूलकडे वळालेलो होतो. ओके दोस्तांनो, या सर्व पंचवार्षिक योजनेची जी सुरुवात आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 1938ला त्यांनी भारताला सार्वभौमत्वाकडे वाटचाल करणारी पहिली योजना भारतासाठी आणलेली होती. ही पहिली आणि प्राथमिक स्वरूपाची योजना होती. हिचा जो मसुदा होता तो जरा नीट लक्ष द्या. हिच्यावरती प्रश्न परत वेळेला विचारून झालेले आहेत बरं का रे. ह्याचा मसुदा मेघनाथ सहा यांनी तयार केलेला होता. लक्षात ठेवा. याचा मसुदा कोणी तयार केलेला होता? मेघनाथ सहा यांनी याचा मसुदा तयार केलेला होता. नीट लक्षात ठेवा. याचा मसुदा कोणी तयार केलेला होता? मेघनाथ सहा यांनी याचा मसुदा तयार केलेला होता. हे झालं पहिलं भारताच्या आयुष्यातली ही पहिली वाटचाल होती की जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एखादी प्राथमिक योजना भारतासाठी चालू झाली. ब्रिटिशांनी देखील असं पाऊल उचललेलं होतं. 1944 पासून ते 46 पर्यंत ब्रिटिशांनी देखील असं पाऊल उचललेलं होतं. थर्ड, मस्त आहे. आपण याला खूप चांगल्या पद्धतीत ओळखतो. याच्यावरती खूप वेळेला प्रश्न विचारून झालेले आहे. कॅपिटलिझम, भांडवलशाहीकडे वळणारी उद्योगपती आणि अर्थशास्त्रज्ञांनी 1944ला देखील एक योजना स्थापित केलेली होती. चला उत्तर द्या. चला 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 उत्तर द्या फास्ट. उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या. चला फास्ट एव्हरीबडी गिव्ह मी आन्सर. कम ऑन. चला रे. पंचवार्षिक योजनेशी रिलेटेड पार्ट आहे हा. म्हणजे काहीही वेगळं आगळं घेत नाहीये मी. चला उत्तर द्या. मला सगळ्यांचे आन्सर्स हवेत. नुसते बघू नका, उत्तरं द्या. माझ्यासोबत पार्टिसिपेट करा. हे सत्र मी एकटाच बोंबलतोय आणि फक्त ऐकतात येत असलं नाहीये. पार्टिसिपेट करा माझ्यासोबत. मजा येईल तुम्हाला मगच सेशनला. हां हां चला रे. बघा म्हणजे जसाच्या तसा आयोगानं विचारलेला प्रश्न आहे दोस्तांनो. मी जसं तुम्हाला सांगितलं की पंचवार्षिक योजना या काही एका रात्रीतनं तयार झालेल्या नव्हत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उचललेलं पहिलं पाऊल, ब्रिटिशांनी उचललेलं दुसरं पाऊल, तिसरं पाऊल म्हणजे भारतातल्या उद्योगपती आणि अर्थतज्ञांनी मिळून जी योजना 1944ला तयार केली. आज आपण तिला बॉम्बे प्लान या नावानं ओळखतो. नीट लक्षात ठेवा. तिचं नाव आहे काय? बॉम्बे प्लान. नीट लक्षात ठेवायचं नाव आहे काय? बॉम्बे प्लान. ओके. पुढे चाललोय मी. लक्ष द्यावरती. आता याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य तर मिळालं. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नालायक इंग्रजांनी भारताचे 3 भाग केलेले होते दोस्तांनो.
आज जो तुम्ही भारत बघताय तो अख्खाच्या अख्खा, आज जो तुम्ही पाकिस्तान बघताय तो अख्खाच्या अख्खा, आणि तिसरा जो भारताचा भाग करण्यात आलेला होता तो म्हणजे बांगलादेश. दोस्तांनो, मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या प्रमाणावर या वेस्ट पाकिस्तान हा म्हणजे त्यावेळचा वेस्ट पाकिस्तान आणि हा त्यावेळचा म्हणजे ईस्ट पाकिस्तान होता बरं का रे. या वेस्ट आणि ईस्ट पाकिस्तानमधनं मोठ्या प्रमाणावरती लोंढेच्या लोंढे भारतात यायला लागले. लोंढेच्या लोंढे ऑफकोर्स. आता घरात आधी माणसं खायला 4च होती, आता खायला माणसं 40 झाली ना. ऑफकोर्स सगळ्या समस्या पुढे यायला लागल्या. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही समस्या भारताच्या सोबत आल्या दोस्तांनो. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, पण काही समस्या भारताच्या सोबत आल्या. कोणकोणत्या समस्या भारताच्या सोबत आल्या? पहिलं आहे ते म्हणजे रोटी. जेवणाची समस्या होती दोस्तांनो आपल्याला, आणि ती ही समस्या खूप मोठी होती. दुसरं कपडा आणि मकान. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमधनं मोठ्या प्रमाणावर लोकांचे लोंढे येत होते. मी ते तुम्हाला समजून सांगितलं आत्ता इतक्यात. या सर्वांना जेवण द्यायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडे होता. सो दॅट्स वाय याच्यावरती उपाय म्हणजे काय, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपल्याला ॲग्रिकल्चरकडे वळावं लागलं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारताला ॲग्रिकल्चरकडे का वळावं लागलं, कळलं का रे? कळलं का दोस्तांनो? पटकन 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 उत्तरं द्या मला. चला, नुसते सगळेजण बघू नका, मला उत्तर द्या, पार्टिसिपेट करा माझ्याबरोबर. हे सत्र फक्त मी एकटा बडबड करतोय आणि तुम्ही काहीतरी म्हणजे ऐकतात येत असलं नकोय मला. पार्टिसिपेट करा, मला मजा येईल जर तुम्ही सगळेजण माझ्याशी बोलाल तर प्लीज. हां, छान, गुड मॉर्निंग. हां हां तर पहिल्या पंचवार्षिक योजनेकडे आपल्याला काय झालं, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेकडे आपल्याला ॲग्रिकल्चरकडे वळावं लागलं दोस्तांनो. काय झालं, आपल्याला ॲग्रिकल्चरकडे वळावं लागलं. त्याची कारणं ही होती की ह्या मोठ्या समस्या भारताच्या समोर उभ्या राहिलेल्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळालं, ॲज आय टोल्ड यू. मग आपण ठरवलं जर आपल्याला आता इकॉनॉमिक प्लॅन करायचा आहे तर मग का नको आपण एक मस्तपैकी आयोगच घेऊन यायला. मग आपण पुढे वळालो आणि 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपण ठरवलं की चला मग आता आपण भारताला काय करू, एक नियोजनाचं औपचारिक रूप देऊन देऊ. म्हणून ही तारीख नीट लक्षात ठेवा, 15 मार्च 1950 आपण नियोजन आयोगाला जन्म दिला. नीट लक्षात ठेवा. कंबाईनची बॅच कधी सुरू होते, कंबाईनची बॅच 28ला सुरू होते बाळा. 28 कंबाईनची बॅच चालू होते आहे. ओके. हां, तुम्ही जर प्लस सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला नसाल तर ॲड व्हा. हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0 280. काय नाही, या नंबरवरती मला पिंग करा की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करा, मी नक्की तुम्हाला ॲड करेन. ओके. नेक्स्ट, लक्ष द्यावरती आता. ही तारीख नीट लक्षात ठेवा. nth नंबर ऑफ वेळेला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. nth नंबर ऑफ वेळेला तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की नियोजन आयोगाचा जन्म कधी झालेला आहे. कधी झालेला रे नियोजन आयोगाचा जन्म, बोला. नाही, आज प्लस क्लास नाही आहे कोणताच, आज फ्री क्लासेस आहेत. चला बोला, नियोजन आयोगाच्या जन्माची तारीख, ही तारीख नीट लक्षात ठेवा. सांगा मला सगळ्यांनी एकदा तारीख काय आहे, तारीख बोला. बोला पटकन, फास्ट. तारखेसकट सांगा मला सगळ्यांनी. चला, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघतोय. पटकन पटकन पटकन. तुम्ही म्हणाल सर असलं लिहून का घेतायत आमच्याकडनं, तर हे लक्षात राहावं म्हणून लिहून घेतोय. हे आपल्या वेळेला हे असलेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ओके. हां, गुड. नाही, आज 11, 9, 11 आणि 5 हे 3 लेक्चर्स आहेत जे यूट्यूबवरती होणार आहेत. बाकी 8:15 आणि नंतर मग 11चं लेक्चर अनअकॅडमी लर्निंग ॲपवरतीच होणार. ओके. हां, चला रे, ही तारीख नीट लक्षात ठेवा. 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाचा जन्म झालेला आहे. पंतप्रधान त्यावेळेला ऑफकोर्स पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांना ही सर्व गोष्ट घडवून आणायचीच होती आणि ती आणली त्यांनी घडवून. ओके. नियोजन आयोगाचा जो जन्म आहे तो घटनेमध्ये झालेला नव्हता, संविधानामध्ये तो झालेला नव्हता, पण तरी देखील ती भारत सरकारची एक महत्त्वाची संस्था होती. असिस्टंट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2013 ASOचा प्रश्न आहे. चला उत्तर द्या मला.
चला उत्तर द्या फ्रेंड्स, कम ऑन, गिव्ह मी आन्सर फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड ऑल. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नव्हता? ते नीट लक्षात ठेवा. हे प्लॅनिंग कमिशनला संविधानिक दर्जा नव्हता. वित्त आयोग, आर्टिकल 280 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, संविधानिक दर्जा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग 315 आणि राज्य लोकसेवा आयोग यांना संविधानिक दर्जा आहे. मागासवर्गीय आणि मागासवर्गीय जमातीचे राष्ट्रीय आयोग, हो, यांना देखील काय आहे? तो संविधानिक दर्जा आहे. पण नियोजन आयोगाला, इथे मी तुम्हाला आत्ता इतक्यातच स्पेसिफाय केलं की भारताचं जे नियोजन आयोग होतं, प्लॅनिंग कमिशन होतं, याचा कोणत्याही प्रकारचा काय नव्हता, तर याला कोणत्याही प्रकारचा संविधानिक दर्जा हा दोस्तांनो नव्हता. ओके, नेक्स्ट पुढे चाललोय मी आता. आपल्याला प्लॅनिंग कमिशन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, आपल्याला आता प्लॅनिंग कमिशन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पैकी तुम्हाला आतापर्यंत व्यवस्थित कळालंय का सगळ्यांना? ते सांगा मला. तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळालंय का? ते सांगा मला आधी. चला 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 चला, पटकन पटकन पटकन, फास्ट सांगा जरा मला पटकन. आधीपर्यंत सगळ्यांना कळालंय का? असं इकॉनॉमिक्स शिका दोस्तांनो. तुम्हाला सगळ्यांना इकॉनॉमिक्सवरती प्रेम होईल बघा, प्रेम होईल असं इकॉनॉमिक्स शिकायला. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का? मास्टर डे व्यवस्थित शिकवतच नाही, ते त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स रटाळ वाटतं. ॲक्च्युली इकॉनॉमिक्स असं नाही, इकॉनॉमिक्स खूप सुंदर आहे आणि समजायला तर त्याहूनही सोपं आहे. ओके, लक्ष द्यावं. आता आणि जे मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो ना, त्याच्यावरती लगेच MPSCनं PSI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे बरं का रे. PSI मेन्सला हे जे स्टेटमेंट मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे ना, त्याच्यावरती तसाचा तसा PSI मेन्सला प्रश्न आहे. नीट लक्ष द्या, तुम्हाला खूप भन्नाट शब्दांमध्ये मी समजावून सांगतो, फक्त नीट लक्ष द्या तुम्ही. हा चार्जर, हा चिमटा, हा हेडफोन, हा हातरुमाल, यांना सगळ्यांना म्हणतात वस्तू. यांना सगळ्यांना म्हणतात काय? वस्तू. मी सौरभ सोनवणे तुम्हाला शिकवतोय. ही झाली सर्व्हिस. एक आहे गुड्स, दुसरा आहे सर्व्हिसेस. वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी तुम्हाला 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात. 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. वस्तू आणि सेवा हवेत तयार होत नाही. वस्तू आणि सेवा तुम्हाला तयार करायच्या असतील तर तुम्हाला 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात. किती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात रे? बोला. किती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात? बोला पटकन 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 पटकन. किती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात? बोला, उत्तर द्या मला पटापट पटापट. किती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात तुम्हाला? तर तुम्हाला 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात. किती फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात तुम्हाला? 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात. नीट ऐका आता, खूप व्यवस्थित समजावून सांगतो. 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात. कोणकोणते 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतात? सगळ्यात पहिल्यांदा लागते ती म्हणजे भूमी. सगळ्यात पहिल्यांदा लागते ती म्हणजे काय? दॅट इज भूमी. फर्स्ट पहिलं काय आहे? भूमी. भूमी भूमी म्हणजे काय? लँड. मला तुम्हाला शिकवायचं जरी असेल ना तरी जमीन लागणार आहे शिकवायला, हवेत शिकवू शकणार नाहीये मी. भूमी. दुसरं आहे श्रम, लेबर. कोण ना कोणतरी मला श्रमिक लागणार आहेत. हा हातरुमाल तयार करायचा आहे, हा मला हेडफोन तयार करायचा आहे, मला कोण ना कोणतरी श्रमिक लागणार आहे. ओके, भूमी, श्रम, भांडवल, कॅपिटल, हे तर लई महत्वाचं आहे. ना बीबी ना भैया ना बाप बडा ना बेटा, सबसे बडा रुपया. भांडवल सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर लागतील. सगळ्या गोष्टी नंतर लागतील, ओके नाही? हां, भांडवल. आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे संयोजक, कारण हा नसल्याशिवाय बाकीच्या गोष्टी येऊ शकत नाही. संयोजक म्हणजे आंतरप्रेनर, जो ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणू शकतोय. ओके, लक्ष द्यावरती आता. तर गुड्स आणि सर्व्हिसेस, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे 4 महत्त्वाचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. किती महत्त्वाचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत? 4 महत्त्वाचे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. इथपर्यंत कळलं का? ते सांगा मला. ओके, हां, जरा नीट बघा. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ओन्ड बाय द गव्हर्नमेंट असतात, गव्हर्नमेंटचीच मालकी असेल त्यांच्यामध्ये, जसं भारतामध्ये भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, गेल, BSNL नावाच्या कंपन्या, तेव्हा अशा इकॉनॉमीला म्हटलं जाईल काय? सोशलिस्टिक इकॉनॉमी. अशा इकॉनॉमीला म्हटलं जाईल काय? सोशलिस्टिक इकॉनॉमी. आपण चांगल्या भाषेमध्ये याला काय म्हणतो असतो? तर दॅट इज समाजवाद म्हणत असतो. समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? कळलं का रे?
समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय कळलं का? पटकन बोला, येस ऑर नो. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय कळलं का? पटकन सांगा मला, येस ऑर नो. हां, गुड, मस्त. लक्ष द्या वरती, लक्ष द्या. लेडीज अँड जेंटलमन, बॉईज अँड गर्ल्स, नाव लिसन टू मी व्हेरी केअरफुली. त्याच वेळेला दुसरी एक अर्थव्यवस्था आहे, लक्ष द्या. या दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांच्यावरती एक प्रायव्हेट व्यक्तीची मक्तेदारी आहे. प्रायव्हेट म्हणजे काय? अंबानी. लय भन्नाट रॉंग एक्झाम्पल देतो. अंबानी, टाटा, बिर्ला या लोकांची त्याच्यावरती मक्तेदारी आहे. सी, अंबानी, टाटा, बिर्ला या लोकांची त्याच्यावरती मक्तेदारी आहे. ह्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही असं म्हटलं जात असतं. याला काय म्हटलं जात असतं? भांडवलशाही असं म्हटलं जात असतं. ओके. सोशलिस्ट आणि भांडवलशाही म्हणजे काय कळलं का रे? समाजवाद आणि भांडवलशाही म्हणजे काय कळलं का? डेफिनेशन अगदी स्वीट आणि शॉर्ट करून सांगितलेली आहे. रटाळलंय खूप एकदम, आपण त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. भांडवलशाही आणि समाजवाद म्हणजे काय कळलं का? कळलं का? पटकन बोला, येस ऑर नो. कळलं का? हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जरा नीट लक्ष द्या. भारताचं नियोजन हे समाजवादी होतं. समाजवादी म्हणजे काय? गव्हर्नमेंट कंट्रोल्ड होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, नेहरूजींनी त्याला लोकांच्या हाती दिलेलं होतं. कोणाच्या हाती दिलेलं होतं? त्याला लोकांच्या हाती दिलेलं होतं. म्हणून हे भारतातला जो नियोजन होतं, ते भारतातलं नियोजन कसं होतं रे? ते भारतातलं नियोजन हे समाजवादी लोकशाही होतं. हे कसं होतं? समाजवादी लोकशाही होतं. चला, मला उत्तर द्या. मी उत्तराची वाट बघतो तुमच्या सगळ्यांच्या. मी उगाच शांत बसलेलो नाहीये. छान, व्हेरी गुड, मस्त. भारतातलं नियोजन हे कसं होतं रे दोस्तांनो? भारतातलं नियोजन हे लोकशाही समाजवादी स्वरूपाचं होतं. भारतातलं नियोजन कसं होतं? भारतातलं नियोजन हे लोकशाही समाजवादी स्वरूपाचं होतं. नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जातोय मी आता. आय होप इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलेलं असेल. इथपासून पुढे आपला प्रवास मस्त आहे. लक्ष द्या वरती. तर अख्ख्या प्लॅनला तयार करण्याची जबाबदारी ही कोणाची होती? तर अख्ख्या प्लॅनला तयार करण्याची जबाबदारी ही प्लॅनिंग कमिशनला होती. पण हा प्लॅन बरोबर झालाय का नाही? त्या राज्यांना बरोबर ॲलोकेशन्स आलेले आहेत का नाही? हे जाणून घेण्यासाठी एक वेगळा आयोग स्थापित करण्यात आला होता. त्याचं नाव होतं NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. त्याचं नाव काय होतं? NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये लोकांची संख्या ही जास्त होती. स्वतः प्लॅनिंग कमिशनचे मेंबर त्याचे मेंबर असायचे. काही कॅबिनेट मेंबर सुद्धा त्याचे मेंबर असायचे. सर्व राज्यांचे चीफ मिनिस्टर देखील त्याचे मेंबर असायचे. सो ही जी NDC नावाची बॉडी होती ना, ही NDC नावाची बॉडी खऱ्या अर्थानं प्लॅनिंग कमिशनपेक्षा मोठी बॉडी होती. आणि ही प्लॅनिंगला काय करायची? सँक्शन द्यायची. फायनल सँक्शन हे NDCचं असायचं. फायनल सँक्शन कोणाचं असायचं? तर फायनल सँक्शन हे NDCचं असायचं. नीट लक्षात ठेवा, फायनल सँक्शन कोणाचं असायचं? NDCचं असायचं. MPSC STIची मेन्स 2012. चला, मला उत्तर द्या पटापट पटापट, फास्ट. चला चला चला, मला उत्तर द्या फास्ट. एव्हरीबडी गिव्ह मी आन्सर फास्ट, कम ऑन. येस. चला, लक्षात ठेवा आता हे पंचवार्षिक योजनांच्या अंतिम आराखड्याचं रूप देण्याचं काम NDCचं असायचं.
नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल हिचा जन्म 6 ऑगस्ट 52ला झाला आहे, लक्षात ठेवा. लक्षात कसं ठेवायचं आता ते पण नीट लक्षात घ्या. प्लॅनिंग कमिशनचा जन्म आधी झालेला आहे 1950. ओके, 1950. पण NDCचा जन्म हा नंतरचा आहे. NDCचा जन्म हा दॅट इज 1952चा आहे, लक्षात ठेवा. परत विसरायचं नाही दोस्तांनो, परत विसरायचं नाही. चला पुढे जाऊया आपण आता, लक्ष त्यावरती आता. तर असा जो NDC होता, त्या NDC आणि प्लॅनिंग कमिशनकडे भारताचं प्लॅनिंग दिलेलं होतं. भारताचा नियोजन आयोग 1950मध्ये जन्माला आला. त्याच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काय होता की भारतातल्या सर्व संसाधनांचा अभ्यास करायचा. व्हॉट इज गुड, व्हॉट इज नॉट गुड, या सर्व संसाधनांचा अभ्यास करायचा. आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे हे समजून घ्यायचं आणि अशा या संसाधनांचा वापर करून भारताची डेव्हलपमेंट घडवून आणायची. आता या सर्वांमध्ये जो हेड असायचा तो प्रधानमंत्री असायचा. प्लॅनिंग कमिशनचा हेड कोण असायचा, तो प्लॅनिंग कमिशनचा हेड हा एक प्राईम मिनिस्टर असायचा आणि कॅबिनेट दर्जाचा एक उपाध्यक्ष तिथे असायचा. MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2006. आता इतक्यात शिकलो रे आपण, नीट उत्तर द्या. हां, नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे स्वतः पंतप्रधान असायचे, लक्षात ठेवा. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असायचे, स्वतः पंतप्रधान असायचे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पुढे चाललोय मी, लक्ष द्यावरती. आता जन्म झाल्यानंतर आयोगाच्या जडणघडणीमध्ये जसे बदल घडून आले त्यांना पण मी आता तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करतोय. तत्पूर्वी हे पेज खूप महत्त्वाचं, बऱ्याच वेळेला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, म्हणजे इकॉनॉमिक्स शिकवत असताना बरेच लोक, मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, मी माझ्या स्वतःचे नोट सेट करत असताना मी खूप लोकांचे लेक्चर बघून नंतर माझे नोट सेट केलेले आहेत. बरेच लोक इकॉनॉमिक्स रटाळ पद्धतीनं शिकवतात, रटाळ, त्याला मजा येत नाही. इकॉनॉमिक्स शिकायचं असेल ना तुम्ही असं शिका, मग ती परीक्षेच्या प्रश्नांना धरून तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकायला पण मजा येईल आणि इकॉनॉमिक्स लक्षात पण राहील. बघा आता हा जो मी पार्ट बघतोय ना, हा एक पेज nth नंबर ऑफ क्वेश्चन्स रिपीटेड आहे याच्यावरती, nth नंबर ऑफ क्वेश्चन्स. जरा नीट बघा. नियोजन आयोगाचा जन्म झाला 1950ला. पहिली पंचवार्षिक योजना जन्माला आली. पण पहिली पंचवार्षिक योजना जन्माला येत असताना 51-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होत असताना काँग्रेस सत्तेत आलेला असताना पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. MPSCने याच्यावरती 3 वेळेला प्रश्न विचारून झालेला आहे. काय नाव आहे त्यांचं, सुकुमार सेन, नाव नीट लक्षात ठेवा. काय नाव आहे त्यांचं, सुकुमार सेन, नाव नीट लक्षात ठेवा. पहिले इलेक्शन कमिशनर कोण आहेत, सुकुमार सेन, नाव नीट लक्षात ठेवा. पहिले इलेक्शन कमिशनर कोण आहेत, सुकुमार सेन. आता पुढे चाललोय, लक्ष द्या. भारताचे फायनान्स मिनिस्टर्स यांच्यावरती पण क्वेश्चन रिपीटेड आहेत. सर्वात पहिले जे फायनान्स मिनिस्टर होते ते RKS चेट्टी होते. 1948ला त्यांनी पदग्रहण केलं. KC निकॉय हे दुसरे होते 1949. जॉन मथाई यांच्या काळामध्ये नियोजन आयोगाला जन्म झालेला होता, नीट लक्षात ठेवा. नियोजन आयोगाचा जन्म. नेक्स्ट, यांच्यानंतर ज्यांनी जबाबदारी बघितली ते होते ते म्हणजे CD देशमुख सर. ओके, CD देशमुख सर. आपण जेव्हा कधी माझ्याकडनं तुम्ही लोकांनी RBI शिकून घेतलं तर तेव्हा मी नक्की तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन. ओके, ते CD देशमुख सर जे आहेत, त्या CD देशमुख सरांनी 1949 जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नॅशनलायझेशन झालेलं होतं ना, तेव्हा देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम बघितलं. त्याच्यानंतर 1950 पासून ते 56 पर्यंत जेव्हा पहिली पंचवार्षिक योजना जन्माला येत होती तेव्हा सर्वात पहिल्यांदा जे पहिली पंचवार्षिक योजना बघणारे फायनान्स मिनिस्टर होते ते कोण होते रे, ते CD देशमुख सर होते. नीट लक्षात ठेवा, आता परत चुकायचं नाही. थँक्यू अंकिता.
चला रे, मी उगतच नाही थांबलोय, मी तुमच्या आन्सर्सची वाट बघतोय. उत्तरं द्या मला पटकन गाईज, कम ऑन फास्ट. वेल डन, मस्त. हां, ओके. भारताच्या आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट कोणतं नाही? औद्योगिक वाढ आहे का? हो आहे. इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे. रोजगार निर्मिती आहे का? हो आहे. बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही याच्यामध्ये. हां, नेक्स्ट. स्वावलंबन आहे का? तर आहे. बरोबर आहे, आपण आत्तासुद्धा स्वावलंबन स्वावलंबन बोलतोच आहे. हां, नेक्स्ट. पण लोकसंख्येत वाढ हे आपण कधी उद्दिष्ट ठेवलं होतं का रे? लोकसंख्येत वाढ करत जायची आहे हे आपण असं प्लॅनिंग कमिशनचं कधी उद्दिष्ट ठेवलं होतं का? लोकसंख्येत वाढ करायची असं कधी प्लॅनिंग कमिशनचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं का? तर नाही, असं आपण कधीही उद्दिष्ट ठेवलं नाही की आपल्या लोकसंख्येमध्ये आपल्याला दणकावून वाढ करत जायची आहे. ओके, असं हे असं नाही आहे, नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, हां, थँक्यू सो मच ममता. चलो जाऊया पुढे. आता आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेकडे जायचं आहे दोस्तांनो. इथून पुढचं सगळं महत्त्वाचं आहे, प्लीज नीट लक्ष द्या. प्लीज नीट लक्ष द्या. इथून पुढचं सगळं लई महत्त्वाचं आहे, प्लीज नीट लक्ष द्या. म्हणजे आता जेव्हा आपण पंचवार्षिक योजना शिकतोय तेव्हा पहिल्या म्हणजे बघा, अजूनपर्यंत मी पहिल्या पंचवार्षिक योजनेला हात पण नाही लावला. आपले 9:30 वाजले, अर्धा तास झालेत, मी अजून पंचवार्षिक योजनांना हात पण नाही लावलेला आहे. मी तुम्हाला परत परत सांगतोय ते काय. तर दोस्तांनो, पंचवार्षिक योजना जेव्हा आपल्याला समजून घ्यायच्या तेव्हा पंचवार्षिक योजनांना समजून घेत असताना आपण सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची करण्याची गोष्ट आहे ते म्हणजे काय, तर आपण पंचवार्षिक योजनांना त्यांनी प्रश्न कसे विचारलेत ह्याच्याद्वारे समजून घ्यायचं आहे आणि सगळे ध्येय धोरणंही व्यवस्थित समजून घ्यायचे. मी परत एकदा सांगतो, इथून पुढचं सगळं महत्त्वाचं आहे. अगदी वही पेन घेऊन बसा, तुम्हाला सगळ्यांना हे खूप चांगल्या पद्धतीनं कळणार आहे. ठीक आहे. पहिली पंचवार्षिक योजना, हिचा जो जन्म आहे तो 1951ला झाला आणि तिची एंडिंग जी आहे ती 1956ची आहे. दोस्तांनो, पहिली पंचवार्षिक योजना जेव्हा जन्माला आली ना तेव्हा भारताकडे काहीच नव्हतं रे, काहीच नाही, नथिंग. वी वर नथिंग. आपण काहीच नव्हतो आपण जेव्हा पंचवार्षिक योजना जन्माला आली तेव्हा. तर मग आपण ठरवलं काय की दॅट इज आता आपल्या या पंचवार्षिक योजनांमधनं आपण स्वतःला उभं करायचं, स्वतःचे पाय जमिनीत ठेवायचे आणि दणकावून उभं राहायचं. म्हणून या योजनेला आपण दिलेलं नाव आहे पुनरुत्थान. आपण दिलेलं नाव आहे काय? पुनरुत्थान. पुनरुत्थानचा अर्थ असतो परत नव्यानं व्यवस्थित उभं राहणं, परत नव्यानं व्यवस्थित उभं राहणं. अशी ही पुनरुत्थान नावाची योजना आपण जन्माला घातली दोस्तांनो. काय नाव होतं हिचं? पुनरुत्थान योजना. परत परत सांगतोय, नीट लक्ष द्या. अध्यक्ष ऑफकोर्स त्याचे जवाहरलाल नेहरू होते. आपण ठरवलं की आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेत 2069 कोटी इतका ग्रोथ गाठायचे. ओके, कुटुंब नियोजनाचं प्लॅनिंग, हां, हे ते पण येणार आहे निवेदिता त्याच्यामध्ये. बरोबर, लक्ष द्या. आपण ठरवलं की 2069 कोटी रुपये आपण आता ह्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खर्च करायचे आहेत. लक्ष द्या सगळ्यांनी वरती, आता लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे, मस्त आहे, लक्ष द्या फक्त. आता दोस्तांनो, भारताच्या आयुष्यामध्ये 2-3च अशा योजना आहेत, पहिली, दुसरी आणि चौथी पंचवार्षिक योजना, ज्याच्यात आपण जो खर्च करायचा ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा कमी खर्च केलेला आहे. आपण जो खर्च करायचा ठरवलेला आहे त्याच्यापेक्षा आपण खर्च कमी केलेला आहे. अशा भारताच्या आयुष्यातल्या किती पंचवार्षिक योजना आहेत? फक्त 3 पंचवार्षिक योजना आहेत, पहिली, दुसरी आणि चौथी. याच्यावरती क्वेश्चन रिपीटेड आहेत, नीट लक्षात ठेवा. जो खर्च ठरवला त्याच्यापेक्षा कमी खर्च केलेला आहे. का माहिती आहे दोस्तांनो? कारण ह्या काळामध्ये भारताला चालवणारी जी लोक होती ना, ती खऱ्या अर्थानं ती भारताला चालवणारी लोक ही देशाचा विचार करणारी होती. देश त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. ही भारताला चालवणारी लोक, देशाला चालवणारी लोक, हे ह्यांच्या मनामध्ये देश ही सगळ्यात महत्त्वाची भावना होती. ते सगळे पॅट्रिऑटिक होते. आता असं नाही उरलेलं आहे. आता असं नाही, आता तू पण विक, मी पण विकतो, आपण सगळे विकून फुकून खाऊया, हेच असं चाललेलं आहे आता. त्यावेळची लोक मात्र हे आपल्या देशाचा पैसा, एक एक रुपया आपण व्यवस्थित वापरूया अशा विचाराची होती. पहिली, दुसरी आणि चौथी पंचवार्षिक योजना
जो खर्च ठरवला त्याच्यापेक्षा आपण कमी खर्च केलेला होता. अशा पंचवार्षिक योजना होत्या या. चला लक्ष द्यावरती आता मी उत्तर द्या व्यवस्थित. MPSC PSI 2010 मेन्स. हो बरोबर, निस्वार्थी होते ती लोक. चला पटकन उत्तर द्या फास्ट. व्हेरी गुड ऑल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे सगळं नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन, हे सगळं एकाच व्यक्तीला झालेलं हवं होतं. आणि ते म्हणजे कोण होते? तर ते पंडित जवाहरलाल नेहरूजी होते. ते म्हणजे कोण होते? ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजी होते. ओके दोस्तांनो, तुम्ही सगळेजण माझं सेशन बघत असाल. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझं सेशन आवडतंय. ओके, करण्याची गोष्ट आहे पटकन. इथे तुम्हाला एक लाईक बटन दिसत असेल बघा, त्याच्यावरती जाऊन तर लाईक बटन प्रेस करायला विसरू नका की तुम्हाला माझं सेशन आवडतंय आणि तुम्ही त्याला एन्जॉय करता आहेत म्हणून. ओके, पटकन जरा ते आपलं लाईक बटन एकदा सगळ्यांनी नक्की प्रेस करा. जरा लाईक्सचा पाऊस पण पाडा. ओके, आपलं एक अजून यूट्यूब चॅनल देखील आहे. हे चॅनल देखील अनअकॅडमीचंच आहे. ते तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, मी तिथे खाली एक तुम्हाला त्या चॅनलची लिंक पाठवतोय. हे चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, हां येस, हे बघा वरती आपलं MPSC थ्रू MCQ नावाचं चॅनल तुम्हाला दिसत असेल. त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, ते चॅनल आपलं आहे. त्या चॅनलवरती जा आणि नक्की त्याला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती रोज संध्याकाळी 5 वाजता मी आपले इम्पॉर्टंट जे व्हिडिओज आहेत ते पण अपलोड करत असतो. आणि दॅट इज हे आपण मस्त पद्धतीनं शिकत देखील असतो. ठीक आहे, चला जायचं आहे आता आपल्याला पुढे. लक्ष द्या सगळ्यांनी वरती, आता पुढे जायचं आहे आपल्याला. डन ना? थँक्यू. येस, आपलं जे वरती MPSC थ्रू MCQ नावाचं चॅनल आहे ना, ते सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज संध्याकाळी 5 वाजता तिथे आशेष भन्नाट यूट्यूब क्लासेस असतात, लाईव्ह असतात ते पण. त्याला देखील नक्की अटेंड करा. चला पुढे जातोय मी. पहिल्या पंचवार्षिक योजनेवरती मी आहे. लक्ष द्या, लक्ष द्या, प्लीज 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 लक्ष द्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेवरती मी आत्ता आहे. ओके, इथे कदाचित तुम्हाला थोडं हे दिसायला प्रॉब्लेम होत असेल. एक मिनटं थांबा. हां गुड, आता तुम्हाला अख्खाच्या अख्खा पेज दिसत असेल बघा. लक्ष द्यावरती सगळ्यांनी. ही भारताच्या आयुष्यातली पहिली पंचवार्षिक योजना. लक्ष द्या, ही काय? ही भारताच्या आयुष्यातली पहिली पंचवार्षिक योजना. मी गायब नाही झालेलो आहे, मी आहे इथेच बरं का. डोंट वरी अबाउट इट, मी इथेच आहे. फक्त हे पेज पूर्ण दिसावं म्हणून मी गायब झालेलो आहे. लक्ष द्यावरती, भारताच्या आयुष्यातली ही पहिली पंचवार्षिक योजना होती. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 पर्यंत ही आपली पहिली पंचवार्षिक योजना चालली. हिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूजी होते. आता सेकंड, हिचे जे उपाध्यक्ष होते ते गुलजारीलाल नंदा होते. थर्ड, याचं जे प्रतिमान होतं ते होतं हॅराल्ड डोमर. याचं प्रतिमान काय होतं? ते प्रतिमान होतं दॅट इज हॅराल्ड डोमर. लक्ष द्यावरती, मस्त पद्धतीत समजावून सांगतोय मी. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. याचं जे मॉडेल होतं ते काय? दॅट इज हॅराल्ड डोमरचं मॉडेल. लक्ष द्या, समजावून सांगतोय मी. समजा तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे. समजा तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे. तुम्ही A ठिकाणी आहात आणि A ठिकाणाहून तुम्हाला B ठिकाणी जायचं आहे. तुम्ही काय करतात रे? घेणार आहे सदाशिव मी, सार्वजनिक वित्त मी घेणार आहे. तुम्हाला A ठिकाणाहून B ठिकाणी जायचं आहे, पण B ठिकाण कुठे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही काय करतात? B ठिकाण तुम्हाला माहिती नाही, तुम्ही काय करतात? बोला. बरोबर वैभव, विचारत विचारत जातात. बरोबर. हां, अजून काय करतात तुम्ही लोक? बोला 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 बोला, काय करतात तुम्ही लोक अजून? चला रे, आन्सर द्या मला. मी वाट बघतो तुमच्या सगळ्यांच्या आन्सर्सची. पटकन बोला, नाही की नाही? ॲड्रेस शोधायचं काम करतात, कोणाला तरी विचारतात. सेम असंच इकॉनॉमिक प्लॅनिंग आपल्याला पण माहिती नव्हतं. काय गोळ घालायचं आहे काय कळतच नव्हतं ना आपल्याला. कुठं जायचं आहे, कसं जायचं, इकॉनॉमिक प्लॅन कसा काय करायचा ते आपल्याला काही माहितीच नव्हतं. आणि त्यावेळेला आपल्याकडे गुगल मॅप पण अवेलेबल नव्हतं. नाही तर आपण गुगल मॅपवरती टाकलं असतं. तर आपल्याला कळतच नव्हतं हे कसं करायचं. म्हणून आपण ज्यांच्याकडनं ही सगळी गोष्ट घेतलेली होती ते होतं USSR, सोव्हिएत रशिया त्यावेळचा.
आपण त्यांचीच दोन लोक होती, एक होता हॅराल्ड, दुसरा होता डोमर. यांच्याकडनं आपण समजून घेतलं की आपण हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, हे कसं करायचं हे त्यांच्याकडनं समजून घेतलं. याला म्हणतात मॉडेल. याला म्हणतात काय? मॉडेल. याला म्हणतात काय? मॉडेल. ढाचा कसा काय असला पाहिजे, कशा काय गोष्टी केल्या पाहिजे, याला म्हणतात मॉडेल. असं पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी हॅराल्ड आणि डोमरचं मॉडेल होतं. असं पहिल्या पंचवार्षिक योजनेसाठी कसलं मॉडेल होतं? हॅराल्ड आणि डोमरचं मॉडेल होतं. हे कळलं का? हे कळलं का? बोला, हे कळलं का? असं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हॅराल्ड आणि डोमरचं मॉडेल होतं. ओके, एकदा शेड्यूल सांगा लेक्चरचं. तर हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0280. मला लेक्चर झालं की या नंबरवरती पिंग करा. तुम्हाला रोजचं स्केड्यूल येऊन जाईल. मला सांगा त्याच्यामध्ये सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करा, मी तुम्हाला पाठवून देईन, तुम्हाला येऊन जाईल. ओके, हां, डोंट वरी अबाउट इट. चलो पुढे जातोय मी. लक्ष द्या सगळ्यांनीवरती. आता योजना आयोग. आपण ऑफकोर्स त्याचं पहिल्या योजनेचं नाव पुनरुत्थान योजना दिलेलं होतं. का दिलेलं होतं ते देखील मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट, वृद्धी दर हा अपेक्षित 2.1 होता, प्रत्यक्षात तो 3.6 गाठला. काही ठिकाणी त्याचं हे 4.2 असं देखील दिसतंय. बरं का रे? हा, MPSC कंबाईनची मेन्स 2018. चला लक्ष द्या. प्रश्न काय बघा जरा. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम 2.1% आपल्याला वाढवायचं होतं, पण ते दॅट इज पहिल्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष आपण 4.2 गाठलं, हे लक्षात ठेवा. त्याचं बऱ्याच ठिकाणी जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते हे दॅट इज 4.2 पण दिलेलं आहे, ते नीट लक्षात ठेवा. आता प्लीज पुढे जाऊया आपण. लक्ष द्या. हा जो सगळा हा बॉक्स आहे, हा अख्खा बॉक्स मी वेगळ्यानं समजून सांगणार आहे, त्याची चिंता करू नका. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताला ॲज आय टोल्ड यू की पहिले तर म्हणजे 1945 दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. 1945 दुसरं महायुद्ध संपलेलं होतं. सेकंड वर्ल्ड वॉर संपलेला होता. या सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये भारतीय सैनिकच मेलेले होते बरं का रे. त्याच्यामुळं सर्वात पहिली झळ तर आपल्याला ही सोसावी लागली. दुसरी झळ जी होती ते फाळणीनंतर लोक दणकावून आपल्याकडे येत होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेला ॲग्रिकल्चर फोकस हे आपल्याला करावंच लागलं बरं का रे. आपल्याला ॲग्रिकल्चरला फोकस करावंच लागलं. त्याची कारणं काय काय होती? तर लोंढेच्या लोंढे आपल्याकडे वाहत येत होते. दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे दुसरं वर्ल्ड वॉर संपल्यामुळं आपल्याकडे अन्नधान्यांची प्रचंड टंचाई होती. म्हणून आपल्याला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्यांच्या टंचाईनंतर आपल्याला शेतीकडे वळावंच लागलं. आता जरा नीट लक्ष द्या. खालचा पॅसेज खूप महत्त्वाचा आहे. या पंचवार्षिक योजनेत आपण ठरवलं की आपण 2069 कोटी खर्च करायचे. लक्ष द्या, हा व्यवस्थित समजावून सांगतोय फ्रेंड्स, नीट बघा. आपण ठरवलं की 2069 कोटी आपण खर्च करायचे. आपण किती ठरवलं? 2069 कोटी खर्च करायचे. नंतर आपण हा खर्च वाढवला, 2378 याला केलं, 2378 केलं. पण ॲज आय टोल्ड यू, या काळामध्ये सर्व जे व्यक्ती होते ना ते भारताचा विचार करणारे होते. त्यांनी हा एवढा खर्च होऊ दिला नाही. त्यांनी काय केलं? भारताचा खर्च हा कमी केला आणि तो खर्च कमी करून 1960 कोटी इतकाच फक्त खर्च केला. 1960 कोटी इतकाच फक्त खर्च होऊ दिला. हे एक वेगळा पद्धत होती, ही एक वेगळी गोष्ट होती जी भारताच्या आयुष्यामध्ये झालेली होती. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता पुढे जायचं आहे आपल्याला. ह्या जे सगळ्याचा सगळा हा वाला बॉक्स आहे ना, हा वाला बॉक्स मी तुम्हाला वेगळ्यानं समजून सांगतो, त्याची काळजी करू नका. तो बॉक्स माझ्याकडे लागला तो मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेन. लक्ष द्या सगळ्यांनी वरती. आता मस्त आहे आणि इम्पॉर्टंट आहे. ओके, स्पेशल क्लासचे टायमिंग रोज संध्याकाळी 8:15 आणि 11 वाजता असतात माझे. हां, भेदगार भिरी यारी ही तासोड दायचो साल
रामचंद्र, तुम्ही जी भाषा लिहितात आहेत ना, ते मी अजून इतका पारंगत नाही झालेलो ही भाषा मला कळायला. तुमची जरा फक्त व्यवस्थित ते म्हणजे जर तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमधलं लिहिलं तर जरा मला जरा कळेल ते. मला ही भाषा मी अजून ह्याच्यात पारंगत नाही आहे, मला कळत देखील नाही ती भाषा. जरा तुम्ही मला परत एकदा ते लिहून द्याल का प्लीज? हां, चला पुढे जातोय मी. लक्ष द्या सगळ्यांनी वरती आता. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. नेक्स्ट. हां, जसं आत्ता आपल्याकडे कोरोना पसरलेला आहे. ओके, जसं आपल्याकडे आत्ता मोठ्या प्रमाणात कोरोना पसरलेला आहे, तसं त्यावेळेला तर साथीचे प्रचंड रोग पसरायचे, प्रचंड. तर या साथीच्या रोगांपासून वाचायला आपल्याला आता गोळ्या औषधं आणणं खूप गरजेचं होतं. तर मग आपण युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड यांच्या मदतीनं आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मदतीनं आपण 1954ला स्वस्त औषधं बनवण्याचं एक उद्दिष्ट डोळ्याच्या समोर ठेवलं आणि आपण 1954ला हिंदुस्तान अँटीबायोटिकला जन्म दिला. आज हे हिंदुस्तान अँटीबायोटिक पिंपरी चिंचवडला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ओके, नेक्स्ट. आपल्याला ना बँकेची पण खूप गरज होती दोस्तांनो. बँक आपल्याकडे नव्हती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. मग आपण गोरवाला नावाची कमिटी अपॉइंट केली. काय नाव आहे? नीट नाव लक्षात ठेवा, गोरवाला. कोणती कमिटी अपॉइंट केली आपण? गोरवाला नावाची कमिटी आपण अपॉइंट केली. या गोरवाला नावाच्या कमिटीला आपण विचारलं की आपण काय केलं पाहिजे. तर मग गोरवाला नावाच्या कमिटीनं सांगितलं की अरे तुम्ही नवीन बँका नका ना घेऊन येऊ, काही गरज नाही एवढं लगेच नवीन बँक घेऊन यायची. आपल्याकडे ऑलरेडी एक बँक आहे. 1921ला ब्रिटिशांनी तिची ऑलरेडी नावं बदलून करून त्याचं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं नाव ठेवलेलं होतं. तर अशा इम्पिरियल बँक ऑफ इंडियालाच आपण परत विकत घेतलं आणि हे विकत घेतलं आपण 1955ला आणि तिचं नाव दिलं स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाचा जन्म कळाला का रे? स्टेट बँक ऑफ इंडियाचा जन्म कळाला का? बोला पटकन. स्टेट बँक ऑफ इंडियाचा जन्म कळाला का? 64 लोक बघताय तर प्लीज उत्तर द्या मला. कळलंय नाही कळलंय काहीतरी सांगा बाळांनो. बोला पटकन, येस ऑर नो. ओके, गुड, थँक्यू. पुढे जातोय मी. लक्ष द्या सगळ्यांनी वरती प्लीज. हां, तर हा होता काय? तर हा होता दॅट इज SBIचा जन्म. ओके, नेक्स्ट. आता पुढे जेव्हा आपण आता जाणार आहोत, ओके, लेक्चर 9 वाजता स्टार्ट होतं रोहिणी. लक्ष द्यावरती आता सगळ्यांनी. दुसऱ्या योजनेकडे आपण जेव्हा जाणार आहे तेव्हा आपल्याला परत ही गोष्ट शिकायची आहे बरं का. यांना तुम्हाला परत आठवण करून देणार आहे मी की ही गोष्ट आपल्याला बघायची राहिलेली आहे म्हणून. जी पहिली पंचवार्षिक योजना होती त्यावेळेला आपण 2 महत्त्वाच्या योजनांना जन्म दिला. पहिलीचं नाव आहे CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, CDP, समुदाय विकास कार्यक्रम, 2 ऑक्टोबर 1952. दुसरी आहे नॅशनल एक्सटेन्शन स्कीम, NES, राष्ट्रीय विस्तार योजना. 53ला हिचा जन्म आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला बलवंतराय मेहता कमिटी येणार आहे. खूप महत्त्वाची कमिटी ही, पंचायत राजसाठी खूप महत्त्वाची कमिटी ही. मी तुम्हाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला समजावून सांगेन, पण तरी नीट लक्षात ठेवा की पहिल्या पंचवार्षिक योजनेत हे 2 महत्त्वाचे प्लॅन आलेले होते, CDP आणि NES. CDP आणि NES कोणत्या पंचवार्षिक योजनेत आले होते रे? बोला. CDP आणि NES कोणत्या पंचवार्षिक योजनेत जन्माला आलेले होते? बोला, मला आन्सर द्या. असे शांत बसू नका सगळ्यांनी. गुड, चला लक्षात ठेवा. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ते जन्माला आलेले होते. ओके, लक्ष द्या आता. ह्याच्यानंतर एक मेघनाथ सहा नावाची कमिटी आली. काय नाव आहे तिचं? मेघनाथ सहा. कमिटीचं नाव नीट लक्षात ठेवा. कमिटीचं नाव आहे काय? मेघनाथ सहा नावाची कमिटी आली. हिनं काय केलं? हिनं अमेरिकेत गेली होती.
आणि अमेरिकेत गेल्यानंतर तिनं टेनेसी व्हॅली नावाची नदी बघितली आणि खूप इन्स्पायर झाले ते. त्यांना असं वाटलं की अरे हे कसलं भारी आहे, म्हणजे असा प्रकल्प आपण भारतात आणूया. कमिटीचं नाव लक्षात ठेवा, मेघनाथ सहा नावाची कमिटी आहे. हे कुठे गेलेले होते? हे अमेरिकेत गेलेले होते टेनेसी व्हॅलीचं ऑब्झर्वेशन करायला. आणि टेनेसी व्हॅलीचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आणि त्यांना कळालं की अरे लईच भारी आहे, हे लईच भारी आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं माहिती का, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं आणि भारतात येऊन ते म्हटले की आपण पण असला प्रकल्प एक उभारूया. म्हणून 1948ला आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सँक्शनिंग घेऊन आपण दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनला जन्म दिला आणि दामोदर व्हॅली ही जन्माला आली. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं हेडक्वार्टर कलकत्त्याला आहे. आता मी इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतोय. तुम्ही जर किरण देसले सरांचं बुक बघितलं तर किरण देसले सरांच्या बुकमध्ये टेनेसी व्हॅली इज इक्वल टू दामोदर व्हॅली आहे. आणि तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये हिराकूड आय थिंक सो हिराकूड हे दामोदर व्हॅली म्हटलेलं आहे. ओके, पण रेफरन्सेस याचे जास्त आहेत, त्याच्यामुळं लक्षात ठेवत असताना टेनेसी व्हॅली इज इक्वल टू दामोदर व्हॅली असं लक्षात ठेवा प्लीज. हां ते नीट लक्षात ठेवा. आता तर याच्या 4 धरणांचा विकास करण्यात आलेला होता, हे पण नीट लक्षात ठेवा. दामोदर व्हॅलीमध्ये 4 धरणांचा विकास करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. दामोदर व्हॅलीमध्ये किती धरणांचा विकास करण्यात आलेला आहे? 4 धरणांचा विकास करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. गुड. तुम्ही सगळेजण किती मस्त आन्सर देतात बघितलं का, मला खूप बरं वाटतंय. येस सर, इंडियामध्ये कोणत्या नदीवर हा प्रोजेक्ट उभारण्यात आलेला होता? दामोदर. ओके, तुम्ही सगळेजण किती मस्त आन्सर देतात ते बघा ना, मला खूप जास्त बरं वाटतंय, खूप जास्त बरं. थँक्यू सो मच. ओके हां फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, करण्याची गोष्ट आहे पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बऱ्याच लोक आहेत असे त्यांनी अजूनही लाईक नाही केलेलं आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे की तुम्हाला एक चॅनल येत असेल बघा, ओके, खाली इथे MPSC थ्रू MCQ नावाचं एक चॅनल, तिथे मी सबस्क्राईब नावाची एक टॅब दिलेली आहे बघा. त्या चॅनलवरती जा, आपल्याला त्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. रोज संध्याकाळी 5 वाजता हे असं जे सेशन होतं ना, तसंच असं इंटरेस्टिंग सेशन रोज संध्याकाळी 5 वाजता असतं डेली. खूप सारे MCQ आणि मस्तपैकी तुम्ही त्याला सोडवायचं असतं, ठीक आहे. सो त्यातनं तुम्ही हे दॅट इज PDF नाही भेटत दोस्ता, PDF नाही भेटत. खूप सारे सत्र घेत असतो, PDF वाटत बसलो तर मी झेरॉक्सवाला होऊन जाईल. शिकवू कधी तुम्हाला? मग शिकवायचं बाजूला राहील, मी झेरॉक्सवाला बनवून बसेल, चालेल का? ते जाऊ द्या. ते PDF ते तुम्ही इथलं स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि नंतर मग ती PDF डाउनलोड करून घ्या, ठीक आहे. हां चला, तर रोज संध्याकाळी आपलं MPSC थ्रू MCQ नावाच्या चॅनलवरती खूप सारे आपले क्वेश्चन्स होत असतात, तर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका दोस्तांना. ओके चला, आपल्याला आता पुढे जायचं आहे, लक्ष द्या. ओके नेक्स्ट. आता ह्याच्या सोबत काय झालं, याच्या सोबत भाकरा नांगल नावाचा प्रोजेक्ट आलेला होता. मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला सगळ्यांना हा अख्खाच्या अख्खा बॉक्स व्यवस्थित समजावून सांगतो. बघा, मी तुम्हाला म्हटलेलं होतं की हे घेत असताना हा बॉक्स तुम्हाला मी समजावून सांगतो. तर हा बॉक्समधल्या आता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना मी समजावून सांगतोय. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी वरती आता, लक्ष द्या सगळ्यांनी वरती आता. मी हा अख्खाच्या अख्खा बॉक्स तुम्हाला समजावून सांगतो आहे, लक्ष द्या प्लीज. हां, तर भाकरा नांगल नावाच्या प्रकल्पाचा जन्म झाला, लक्ष द्या. ओके, चॅटमध्ये लिंक द्या ना, कसली लिंक हवी तुम्हाला? MPSC थ्रू MCQ नावाचं चॅनल आहे बघा वरती, MPSC थ्रू MCQ नावाचं चॅनल आहे बघा त्याच्यावरती. ओके, त्याच्यावरती फक्त क्लिक करा. सबस्क्राईब मी म्हटलं आहे बघा वरती, त्यावरती फक्त क्लिक करा आणि जाऊन तिथे सबस्क्राईब करून घ्या. संध्याकाळी 5 वाजता रोज असेच मस्त सेशन त्या चॅनलवरती असतात. ओके नेक्स्ट, लक्ष द्या सगळ्यांनी वरती आता.
भाकरा नानगल सतलज नावावरती आपण, सतलज नावाच्या नदीवरती आपण उभं केलं. याचं नाव आहे काय? भाकरा नानगल. याचं नाव आहे काय? भाकरा नानगल. सध्याचं राज्य ते म्हणजे हिमाचल, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा. याच्यावरती 2 धरणं आपण उभं केले. एक भाकरा, दुसरं नानगल. ओके, एक भाकरा आणि दुसरं नानगल, अशी 2 धरणं आपण त्याच्यावरती उभी केली आहेत. बरं का रे दोस्तांनो. आता पुढे जायचं आहे आपल्याला, योजनेच्या मूल्यांकनाकडे वळायचं आहे आणि खूप सारे प्रश्न पण सोडवायचे. लक्ष द्या प्लीज. योजनेच्या मूल्यांकनाकडे जायचं आहे आणि खूप सारे प्रश्न सोडवायचे आहेत. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आहात का रे? आहात का? आहात का? हां, गुड. चला लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. खूप सारे प्रश्न पण आपल्याला सोडवायचे. उत्तर द्या मला. आहात का तुम्ही लोक? हां, थँक्यू. योजनेच्या मूल्यांकनाकडे मी चाललो आहे दोस्तांनो. ओके, अन्नधान्यांचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनांवरनं 65.8 दशलक्ष टनांपर्यंत वाढलं. म्हणजे काय? अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये आपण ग्रोथ अचीव केली. लक्षात घ्या, अन्नधान्यांच्या बाबतीत आपण काय केली? अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये आपण ग्रोथ अचीव केली. नेक्स्ट, राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढलं, तर दरडोई उत्पन्न 11% वाढलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण अचीव केली. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण अचीव केली. तिसरं, मोठ्या प्रमाणात जलसिंचन, ऊर्जेच्या पायाभूत सुविधांना आपण सुरुवात केली. 3, औद्योगिक उत्पादनात 5 वर्षात 40% वाढ झाली. औद्योगिक उत्पादनात 5 वर्षात किती टक्क्यांनी वाढ झाली रे? 40% वाढ झाली. लक्ष द्या, एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे. लक्ष द्या, खूप महत्त्वाचा आहे. आणि दोस्तांनो, हा जो काळखंड होता ना, ह्या काळखंडामध्ये भारतानं खूप वाईट दिवस बघितले. बरं का रे, भारतानं खूप वाईट दिवस बघितले. अक्षरशः आपल्याकडे अन्न धान्याची टंचाई होती आणि लोक प्रायमरी गोष्टींवरती डिपेंडेंट होते. त्यावेळी लोकांना गरज ही अन्न धान्य हीच होती. त्यावेळी लोकांना इतर कोणत्या गरजा नव्हत्या. अन्न धान्य हीच गरज होती लोकांची. त्यावेळी लोकांना लॅम्बोर्गिनी घ्यायची नव्हती, मर्सिडीज घ्यायची नव्हती, BMW घ्यायची नव्हती, किंवा आवडी लोकांना घ्यायची नव्हती. हे प्रोनाउन्सिएशन आवडी आहे बरं का, ऑडी नाही आहे. लक्षात ठेवा, हे प्रोनाउन्सिएशन आवडी आहे. आवडी, AUDI, आवडी असं प्रोनाउन्सिएशन आहे. त्यावेळी लोकांच्या गरजा ह्या अशा काहीतरी चैनीच्या वस्तू नव्हत्या. त्यावेळी लोकांच्या गरजा या अन्न धान्य होत्या. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेत आपण काय केलं माहिती आहे का? पहिल्या पंचवार्षिक योजनेत आपण ह्याच्यावरतीच मस्त लक्ष दिलं. आपण हीच गोष्ट चांगल्या प्रकारे फोकस केली आणि ती गाठली देखील. गाठली पण आपण ही गोष्ट. ऑफकोर्स त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? दणकावून प्राइजेस कमी झाल्या. त्याच्यामुळं काय झालं? दणकावून प्राइजेस कमी झाल्या. दणकावून प्राइजेसवरती इम्पॅक्ट पडला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत काय घडलं की पहिली पंचवार्षिक योजना ही अशी एकमेव योजना ठरली की जिच्यामध्ये वस्तूंच्या किमतीत घट झाली. का घट झाली ते कळलं का रे? का कट झालं ते कळलं का? का का एवढे पैसे दॅट इज पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कमी झाले? पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वस्तूंच्या किमतीत का घट झाली ते कळलं का? कळलं का? सांगा आधी मला पटकन, फास्ट. बोला 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 बोला. येस ऑर नो? शुभम, नाही कळलं. काय नाही कळलं शुभम? चला रे, मला उत्तर द्या तुम्ही लोक. काय समजते नाही समजते काहीतरी सांगा मला. बरं, नाही कळलं. परत एकदा समजावून सांगतो. पहिली पंचवार्षिक योजना जी होती ना, त्याच्यामध्ये आपण मोठा जो फोकस होता तो शेतीवरती केला. ऑफकोर्स लोकांची गरज ही शेती होती. त्याच्यामुळं घडलं काय? शेतीतलं उत्पादन वाढलं, लोकांच्या गरजा फुलफिल झाल्या, म्हणून वस्तूंच्या किमती कमी झाल्या.
म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वस्तूंच्या किमती कमी झालेल्या होत्या. आता कळलं का? आता कळलं का? समजून सांगितलं ना आत्ता इतक्यात शुभम? आत्ता इतक्यात समजून सांगितलं. हां, गुड. चला, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेला खर्च, कृषीवरती आपण 16% खर्च केला, शेतीवरती आपण 15% खर्च केला, दळणवळणावरती 27%, सामाजिक सेवांवरती 22%, ऊर्जेवरती 12% आणि उद्योगांवरती आपण खर्च केलेला होता काय, तर तो 6% खर्च केलेला होता. लक्षात ठेवा. आता चला, आता भरपूर सारे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. उत्तर द्या दोस्तांना पटापट पटापट. चला, चला उत्तर द्या पटकन पटकन, फास्ट. गुड. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किमतीच्या पातळीत घट झाली? राज्यसेवा प्रिलिम्स 2006चा प्रश्न आहे. पहिली पंचवार्षिक योजना होती, का झाली हे मी समजावून सांगितलं आहे तुम्हाला. नेक्स्ट, राज्यसेवा प्रिलिम्स 2011. किंमत वाढीचं नियंत्रण करणं हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं? ते नीट लक्षात ठेवा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. नेक्स्ट, हे मी शिकवलेलं नाही आहे म्हणून समजावून सांगतोय. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सरासरी व्यापारी तूट ही किती होती? राज्यसेवा प्रिलिम्स 2008ला आलेला प्रश्न आहे. ते नीट लक्षात घ्या. ही तूट जी होती ती 108 कोटी होती. ही तूट किती होती? ही तूट 108 कोटी होती. नीट लक्षात ठेवा. ही तूट किती होती? ही तूट 108 कोटी होती. नेक्स्ट, चलो उत्तर द्या. गुड. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी भारतासमोर कोणकोणते प्रश्न होते? ते नीट लक्षात ठेवा. निर्वासितांचा प्रश्न होता, अन्न होता आणि भाववाढ. हे खूप महत्त्वाचे प्रश्न भारताच्या पंचवार्षिक योजनेच्या समोर होते. ओके. नेक्स्ट, हिराकूड डॅम. चला, मग अशी पण बोललो आपण. हिराकूड म्हणजे काय? तर हिराकूड म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना. हिराकूड म्हणजे काय? पहिली पंचवार्षिक योजना. नेक्स्ट, चला लक्षात ठेवा. आता हे मी शिकवलेलं नव्हतं म्हणून एकदा सांगतोय. भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेत खत कारखाना कुठं उभारला गेलेला होता? तर तो सेंद्रीला उभारला गेलेला होता. लक्षात ठेवा. MPSC PSI प्रिलिम्स 2011 जसाचा तसा प्रश्न आहे. ओके. नेक्स्ट, सेकंड 5 इयर प्लॅनकडे आपल्याला जायचं आहे, पण समहाऊ आपल्याला वेळ आता अलाव करत नाही आहे. आपण सेकंड 5 इयर प्लॅनसाठी दोस्तांनो 11 वाजता भेटणार आहोत. सेम याच चॅनलवरती 11 वाजता 11 o'clock आपण परत एकदा भेटणार आहोत. तुमच्यापैकी जे लोक आज माझ्या लेक्चरला पहिल्यांदा असतील त्यांनी करण्याची गोष्ट आहे, पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती पिंग करा की सर मला तुमच्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरती ॲड करा. मी नक्की तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरती ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे. तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या.
बरोबर आपण आता भेटूया आता काय तर दॅट इज 11 वाजता दुसऱ्या पंचवार्षिक योजना आणि खूप सारे प्रश्न पहिल्या पंचवार्षिक योजनेचे. ठीक आहे, चला थांबतोय दोस्तांनो, आता काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. टेक केअर, बाय बाय.